हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण पाठाचा पुढचा भाग घेणार आहोत. घनचक्रा व्यवस्थापनाची तत्वे. घनकचरा व्यवस्थापनाची तत्वे. तर मागच्या पिरियडमध्ये आपण घनकचरा, त्याचे दुष्परिणाम काय होतात ते पाहिलं. त्याच्यानंतर घनकचऱ्याचं आपल्याला वर्गीकरण करणं आणि त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करता येतं हे आपण थोडक्यात माहिती घेतलेली होती. तर या मुद्द्यामध्ये आपल्याला घनकचरा व्यवस्थापनाची मुख्य तत्वे पाहिजे आहेत. तर ही घनकचरा व्यवस्थापनाची मुख्य 7 तत्वे आहेत आणि ही 7 तत्वे आरच्या रूपात आहेत. 3 आर तुम्ही 8वीमध्ये शिकलेला आहे. 3 Rs. घनकचऱ्याच्या संदर्भामध्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये 3 आरचा उपयोग केला पाहिजे. हे तुम्ही पाहिलात. कोणती कोणती होती ते 3 आर? पहिलं आर होतं रियूज. एखादी वस्तू आपण जर पुन्हा वापरली तर त्याचा कचरा म्हणून म्हणजे कचऱ्यात त्याचा समावेश होणार नाही. आपोआप तुमचा म्हणजे ती वस्तू तुम्ही पुन्हा वापरू शकता. उदाहरणादाखल आता वहीमधले पानं वगैरे प्रत्येकाच्या होमवर्कचे मागे शिल्लक राहतात. मग आपण वह्या तशाच फेकून न देता त्या वह्याचं जर तुम्ही रफही करतो आपण बाइंडिंग वगैरे करून. आता ते चित्र खूप कमी आहे. बाइंडिंग करून वह्या कधीच दिसत नाहीत तुमच्याकडे. तर असं हे बाइंडिंग केलात तुम्ही तशी वही, तर आपण ती रफ वही म्हणून तुम्ही ती वापरू शकता. असं त्याचं रियूज झालं, त्याचा पुन्हा वापर करणे ना. किंवा एखादं कपडा असेल, आता तुम्ही बघता की दोरी वगैरे जे आहेत किंवा डोअरमॅट वगैरे, पायपुसण्या वगैरे तुम्ही जुन्या साडीपासून वगैरे तयार केलेलं बघता, ते रियूज झालं, पुन्हा त्याचा वापर करणे. तर असं रियूज करायचं. दुसरं आहे रिसायकल करणे, पुनर्चक्रीकरण करणे. पुनर्चक्रीकरणामध्ये आपण बघितलं की सुरुवातीला फेरीवाले वगैरे जे असतात, भंगारवाले आपण त्याला म्हणतो, की ते आपल्याकडून जुन्या वस्तू, फुटक्या काचेची भांडी असतील, फुटक्या वस्तू वगैरे ते घेत असतात, त्याच्याकडून घेतात आणि त्या वस्तू परत आपल्याला, तेच प्लॅस्टिकच्या वस्तू असतील, काचेच्या वस्तू असतील, ते परत करून आपल्याला नवीन वस्तू ते देतात. त्याला म्हणायचं रिसायकल, पुनर्चक्रीकरण करणे. सायकलमध्ये, चक्रामध्ये तुम्ही जसं महत्त्वाचं आहे, ऑक्सिजन चक्र पाहिलं, कार्बन चक्र पाहिलं, नायट्रोजन चक्र पाहिलं, त्याचा पुनर्वापर करणं किती गरजेचं आहे. जिथून तुम्ही ती वस्तू घेतलेली असता, खनिज चक्र आहे, जमिनीतून वनस्पती खनिजे घेतात, पण त्या चक्रामध्ये काय केलं जातं, खनिज चक्रामध्ये परत ती खनिजे अजून जमिनीतच सोडली जातात. ते करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही एकदा, आता ऑक्सिजन चक्र आहे, श्वसनासाठी तुम्ही ऑक्सिजन घेतलात, पण काही कालावधीनंतर काय होईल, हवेतील ऑक्सिजन संपून जाईल. मग आपल्याला ऑक्सिजन मिळेल का श्वसनासाठी? नाही मिळणार. पण तो काय होतं, परत आपण ते ऑक्सिजन, आपण म्हणजे हिरव्या वनस्पती परत ते ऑक्सिजन वातावरणात सोडतात. त्याच्यामुळं आपण तो ऑक्सिजन घेतो, परत वातावरणात तो येतो, त्याला आपण सायकल म्हणजे चक्र म्हणतो. तसं हे रिसायकल, हे ऑक्सिजन आपल्याला श्वसनासाठी आवश्यक आहे म्हणूनच करावं असं नाही. तर जितका आवश्यक आपल्याला ऑक्सिजन आहे, खनिजे आहे, तितक्याच आवश्यक आपण कचरा म्हणून ज्या वस्तू टाकत असतो, त्या वस्तूसुद्धा आपल्याला तितक्याच उपयोगाच्या असतात. म्हणून त्याचंसुद्धा पुनर्निर्मिती होणं गरजेचं आहे. म्हणून हे रिसायकलसुद्धा कचऱ्याचं होणं आवश्यक आहे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे रिड्यूस करणे. रिड्यूस करणे, कपात करणे, कमी करणे. आपल्या घरातील कचरा कसा आपल्याला कमीत कमी करता येईल याची काळजी घेणं. मागच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ह्या 3च्या बाबतीत, 3 आरच्या बाबतीत काय करू शकाल, ते काही मुद्दे लिहा म्हणून. एक 2-3 विद्यार्थ्यांनी फक्त पाठवलेलं आहे. ह्या 3 तत्वाचा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कसा वापर करता. आता उदाहरणादाखल आहे रिड्यूस. सारखं तुम्हाला हे रिड्यूस तर खूप तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. विजेचा कमीत कमी वापर करणे, ऊर्जेचा कमीत कमी वापर करणे. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जिथं जिथं ऊर्जा वापरता, आता उदाहरणादाखल थोडं कुठंतरी तुम्हाला चालत जायचं असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी जर समजा
चालत गेलात, वाहनं वगैरे नाही वापरला, तर आपोआप तिथं पेट्रोलची बचत होते. पेट्रोलची बचत म्हणजेच तिथं एक प्रकारे इंधनाची बचत होते आणि आपण म्हणजे प्रदूषके वगैरे आपण तिथं कमी प्रमाणात निर्माण होतात. त्याच्यामुळे तिथं कचरा हा कमी झाला, तिथं रिड्यूस झालं तिथं, हो की नाही? किंवा आता वह्याची पानं आहेत, काळजीपूर्वक तुम्हाला आवश्यक तोच मॅटर तुम्ही जर वहीमध्ये लिहिलात तुम्ही, तर तुमच्या बरेचशी वही तुम्ही तिथं म्हणजे कचरा तुमचा रद्दी तुमच्या वह्या कमी जातील. तुम्ही तुमच्याच वहीमध्ये बघा, प्रत्येकाचे मागचे 10-12 पानं तर सहज तुम्ही काहीतरी रेघोट्या ओढून काहीतरी चित्र काढून वगैरे ते तुम्ही खराब केलेले असतात. चित्र काढणं खराब आहे असं मी म्हणणार नाही, पण त्याच्यासाठी तुम्ही चित्रकला वही असेल किंवा दुसऱ्या एखादं ह्याच्यामध्ये काढलात तर ती गोष्ट वेगळी. मग असं तुम्ही कचरा तिथं वह्याचा कचरा तुम्ही कमी करू शकता, हो ना. त्याच्यानंतर पाणी आहे, आवश्यक तेवढंच जर तुम्ही पाणी घेतलात, ग्लास वगैरे तुम्ही आता मोठ्या ग्लासमध्ये वगैरे न घेता, शाळेमध्ये पहा मी तुमच्यासाठी छोटे छोटे ग्लास त्याच्यासाठीच ठेवलेले आहेत. पूर्ण मोठा ग्लास आपण ठेवला आणि अर्धच आपण त्याच्यातलं पाणी पितो आणि ते पाणी टाकून देतो, हो की नाही? मग तसं न करता जर तुम्ही छोटे ग्लास वापरलात तिथं, तर आपण पाणीच थोडं घेतो आणि त्याचं म्हणजे तिथं पाण्याचं जे टाकाऊ पाणी जे असेल तो पाण्याचं तिथं रिड्यूस झालं, प्रमाण तिथं कमी झालं. किंवा आता जर तुम्ही पेना असतील, त्या पेना आपण खूपदा तुम्ही सगळेजण रिफिल वापरता, है ना. त्याचं नाव रिफिल आहे, परत तुम्ही भरा, हो की नाही? मग पण तसं आपण आता करत नाही. पेना जो आहे त्या पेना आपण यूज अँड थ्रोच्या पेना वापरतात. 2 रुपयाची 5 रुपयाची पेन घ्यायची आणि ती काडी संपली की फेकून द्यायची. पण असं न करता जर तुम्ही पत्तीच्या पेना असेल किंवा रिफिलच्या पेना असेल, फक्त त्याच्यातली रिफिल कांडी त्याच्यामध्ये टाकायची आणि ती पेना वापरायच्या, म्हणजे पेनाचा कचरा तुमचा कमी होईल. असं खूप काही छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपला तयार होणारा कचरा हा कमी करू शकतो. लक्षात. त्याच्यानंतर रियूज आहे, एखाद्या वस्तूचा पुन्हा वापर करणं, है ना. आता वह्याचे तुमचे समजा पानं शिल्लक राहिलेली असतील, तर तुम्ही त्याला रफ वही बाइंडिंग वगैरे करून सगळी पानं एकत्रित काढून सुट्ट्यामध्ये वहीच्या जेवढे काही कोरे पानं आहेत तेवढे सगळे काढून आणि त्याची जर बाइंडिंग केलात तर तुम्ही ते चांगली तुम्हाला तिथं एक रफ वही तयार होते, तुम्ही ती वापरू शकता, है ना. हे झालं तुमचं रियूज, ते पुन्हा पुन्हा वापरणे. किंवा आता तुम्ही घरामध्ये जो आता खूपदा तुम्ही डोअरमॅट वगैरे बघता, तुम्ही ते खराब झालेल्या साडीपासून वगैरे किंवा सोल वगैरे तयार करून देतात. तसं ते खराब झालेली साडी आपण टाकून देतो, पण त्याच्याऐवजी तुम्ही त्याचं जर सोल दोरखंड वगैरे केला तर ते रियूज झालं त्याचं. मग असे टाकाऊ म्हणजे आता एकतर खत तयार होणं, गोबर गॅस तयार करणं हे तर अगदी कॉमनमध्ये असलेला रियूज आहे. पण अजून नवीन नवीन कल्पना वापरून तुम्ही खूपदा ह्याच्यामध्ये कधी रोड तयार करत असताना कधी पाहिलं असेल, तर त्याच्यामध्ये आता तुमच्याकडून खूप म्हणजे जे भंगारवाले जे असतात ते प्लॅस्टिकचे बॅग्स वगैरे, कॅरी बॅग्स वगैरे घेतात, दुधाच्या पिशव्या घेतात. मग ते का आता त्याला तेवढं महत्त्व आलेलं आहे? तर मग तुम्ही बघितलं असेल कधी की रस्ता तयार करत असताना जे डांबर वगैरे गरम करत असतात त्यावेळेस मग त्याच्यामध्ये ते प्लॅस्टिक टाकतात. तुम्ही बघितलं असेल कधी प्लॅस्टिक वगैरे गरम झालं की त्याचा गोळा तयार होतो, असं ते एकत्रित येतं ते. तसं बाइंडिंग करायसाठी म्हणजे त्याचा वापर करतात. मग त्या डांबर गोळीमध्ये हे असं प्लॅस्टिक टाकलं की ते मग खाली जी खडी वगैरे असते, वाळू जे असतं त्याला ते बाइंड करतं चांगलं, त्याच्यामुळं रस्ता हा पक्का होतो. असं हे प्लॅस्टिकचा आता म्हणजे रस्ते तयार करताना वगैरे त्याचा वापर होत आहे. तर असं त्याचा रियूज करणे हे आणि रिसायकल करणे, पुनर्चक्रीकरण करणे, त्याच ह्याचं म्हणजे पुन्हा परत तुम्ही तयार करणं. आता तिथं नाही वापरलं, प्लॅस्टिक काचेच्या वस्तू वगैरे असतात, मग ते काचेची वस्तू जर तुम्ही भंगारवाल्याला दिली की तो काय करतो, ते त्या काच तयार करण्याच्या कारखान्यालाच देतात. तिथं काच तयार करण्यासाठी तुम्ही कधी ऐकलं असेल की वाळू लागते तिथं, सिलिकॉन डायऑक्साईडचा वापर होतो, वाळूपासून काच तयार होते. आणि तुम्ही बघा, वाळू फक्त गरम व्हायलाच तुम्हाला त्याला कितीतरी उष्णता द्यावी लागते. त्या वाळूला तुम्हाला द्रव रूपात आणावं लागतं. जवळपास 3500 डिग्री सेंटीग्रेड इतकं त्या वाळूचा द्रवणांक आहे. पाणी तुमचं 100 डिग्री सेंटीग्रेडलाच उकळतं, पण तेच वाळू आहे ते 3500 डिग्री सेंटीग्रेडला उकळतं.
मग त्याला तुम्हाला द्रवरूपात आणावं लागतं. म्हणजे तेवढी उष्णता वाळूला द्रवरूपात आणायसाठी मग किती प्रचंड तुम्हाला तिथं उष्णता पुरवावी लागते. म्हणजे तेवढी ऊर्जा तुम्हाला तिथं वापरावी लागते. पण तेच जर तुम्ही ते वाळू उकळत असताना जर त्याच्यामध्ये काचेचे फुटके तुकडे वगैरे टाकले, खराब झालेली काच वगैरे जे असते ते टाकले तुम्ही, बांगड्या असतील, ग्लास असतील, जे काही आपल्या घरी फुटलेले काचेची वस्तू असेल ती काच तिथं ते वाळू वितळताना टाकतात त्याच्यामध्ये. आणि मग ते फक्त अगदी बिलो 2000 डिग्री सेंटीग्रेड, 2000 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी तापमानालाच ते काच तिथं टाकल्यामुळं ते वाळू तिथं द्रवरूपात जाते. म्हणजे त्याचा द्रवणांक तिथं कमी होतो. तर अशा प्रकारे फुटक्या काचेचा, त्याला कलेट असं म्हणतात, तर असं तिथं फुटक्या काचेचा उपयोग केला जातो वाळूचा द्रवणांक कमी करण्यासाठी. त्याला म्हणायचं रिसायकल. तर अशा प्रकारे तुम्ही तिथं म्हणजे 3Rचा तुम्ही वापर करू शकता दैनंदिन जीवनामध्ये. अशा प्रकारे घनकचऱ्याचं व्यवस्थापन होतं. मग याशिवाय अजून तुम्हाला दुसरे 4R तुम्हाला पाहायचे आहेत. ठीक आहे. तर पहिलं R आपण बघितलं, पहिले 3R. तर पहिले 3R आपण पाहिले. तर पहिले 3R आपण पाहिलेले आहेत. रिड्यूस, कमी करणे, कचऱ्याचं कमीत कमी उत्पादन करणे, रियूज, पुनर्वापर करणे, आणि तिसरा आहे रिसायकल, पुनर्चक्रीकरण करणे. आता पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण साधारणतः सारखेच त्याच्यामध्ये येत असतात, मुद्दे तेच असे आहेत. तर चौथं जे आहे कचरा व्यवस्थापनाचं, चौथं म्हणजे महत्त्वाचं आपण काय केलं पाहिजे, तर रिथिंक केलं पाहिजे. चौथं R आहे रिथिंक, पुन्हा विचार करणे. पहा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, पुन्हा विचार करा. एखादा कचरा जेव्हा तुम्ही टाकता, एखादी वस्तू जेव्हा तुम्ही कचरा म्हणून ती टाकून देत असता, तेव्हा आपण त्याचा पुन्हा विचार केला पाहिजे. खरंच ही वस्तू आता टाकण्यायोग्य आहे का? याचा खरंच आता आपण काहीच उपयोग करू शकत नाही का? ही आता पूर्णतः म्हणजे टाकाऊ वस्तू झालेली आहे का? याचा आपण पुनर्विचार आपण केला पाहिजे. पाणी आहे साधं, आता आपण भाज्या धुतो, डाळी धुतो, तांदूळ वगैरे धुतो. मग ते पाणी आपण शक्यतो लगेच बेसिनमध्येच ते वस्तू धुवत असतो. पण हेच जर पाणी जर आपण एखाद्या भांड्यामध्ये वगैरे साठवलं आणि तेच जर फुलझाडांना वगैरे टाकलं आपण, तर त्याचा आपण तिथं योग्य उपयोग तिथं होत असतो. मग असं पाणी पिलेलं असेल तर ते पाणी आपण टाकून देत असताना त्याचा आपण विचार केला पाहिजे, रिथिंक करायचं. ते कपडा असेल, एखादा ड्रेस असेल तुमचा, तो जर तुम्ही वापरत नसाल तर ते लगेच आपण टाकून, म्हणजे कचरा खराब झाला आहे म्हणून तो टाकून देण्यायोग्य आहे का? आपण त्याचा परत वापर करू शकत नाही का? ते ड्रेस आपण म्हणजे खरंच आपल्याला आता काहीच उपयोगाचं नाही का? बरं, आपल्या नाही तर आपण आपल्या आजूबाजूला जर पाहिलं तर ते दुसऱ्याच्या कोणाच्या उपयोगाचं होऊ शकतं का? असा आपण त्याचा रिथिंक करायला पाहिजे, पुनर्विचार केला पाहिजे. ऊर्जेचा वापर करत असेल, पाण्याचा वापर करत असेल, कुठलीही नैसर्गिक साधनसंपत्ती जेव्हा तुम्ही वापरत असता, तेव्हा ती वापरत असताना आपण त्या वस्तूचा पुन्हा पुन्हा
आपण त्याचा म्हणजे विचार करूनच आपण ती वस्तू एकतर वापरली पाहिजे किंवा एखाद्या वस्तूला आपण टाकाऊ वस्तू म्हणून म्हणजे तेव्हा ती टाकून दिली पाहिजे. तर असं हे रिथिंक आहे. त्याच्यानंतर 5वं आहे रिफ्यूज करणे. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. रिफ्यूज करा. रिफ्यूज करणे म्हणजे वापर नाकारणे. एखाद्या वस्तूचा वापर आपण स्वतःहून नाकारला पाहिजे. सांगा बरं अशा कुठल्या वस्तू आहेत ज्या वस्तूचा तुम्ही वापर नाकारू शकाल? हो, प्लॅस्टिकच्या वस्तू. आपण जर प्रत्येकाने जर ठरवलं प्लॅस्टिकच्या वस्तू जर वापरायच्या नाहीत तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला कचरा कमी होईल. तुम्ही अगदी बघा शहरी कचऱ्यामध्ये असेल किंवा जास्त करून तर त्या शहरी कचऱ्यामध्ये तुम्हाला हे जे आपण रिफ्यूज करू शकतो असाच कचरा तुम्हाला दिसेल. सुरुवातीचे पान स्टॉल असतील, चहाचे स्टॉल असतील किंवा हॉटेल्स वगैरे तुम्ही बघता किंवा साधं आपल्या घरी कुठलंही समारंभ वगैरे असताना आपण धातूचे प्लेट्स वगैरे वापरले जायचे. नंतर मात्र आपण आता पूर्णतः डिस्पोजल म्हणजे यूज अँड थ्रो प्लेट्स वापरतो. ग्लास असतील धातूचे आपण वापरलं की परत ते स्वच्छ करून जर पुन्हा आपण त्याचा वापर करू शकतो. पण आपल्याला आता कुठंही तुम्हाला हॉटेलमध्ये वगैरे सुद्धा तुम्हाला कुठंही आता क्वचित कपं वगैरे तुम्हाला दिसतात. नाहीतर ते छोटे छोटे प्लॅस्टिकचे कप्स असतात ते प्यायचं आणि टाकून द्यायचं. हो ना. तर अशा प्रकारे बऱ्याचशा वस्तू जर तुम्ही रिफ्यूज केलात, वापरणार नाही म्हणून ठरवलात तर खूप कचरा त्याचा आपण कमी करू शकतो. आता उदाहरणादाखल एखादी वस्तू आता आपण कॉटन आहे किंवा रेशमी वस्तू आहेत, वस्त्र असतात, ती त्याचा पुनर्वापर होतो. ते कुचतात, लगेच त्याचं विघटन होतं. पण जे मानवनिर्मित वस्त्र आहेत, मानवनिर्मित म्हणजे टेरिकॉट, टेरिलिन वगैरे हे जे वस्त्र आहेत ते त्याच्यामध्ये काय होतं ते तुम्ही त्याचा म्हणजे ते अविघटनशील आहेत. मग समजा तुम्ही ठरवलं की आपण कॉटनच्याच वस्त्र वापरायची तर हे टेरिकॉट, टेरिलिनमुळं जो कचरा तयार होतो तो कचरा तिथं तयार होणार नाही असं नाकारणं. पेना असतील, त्या पेना तुम्ही जर शाईच्या पेना जर वापरल्या, मी रिफिलची पेन वापरणार नाही असं जर ठरवलं, त्याला जर नकार दिला तर त्याच्यामुळं सुद्धा आपला कचरा कमी होऊ शकतो. तर असं आपण रिफ्यूज केलं पाहिजे. त्याच्यानंतरचं आहे 6वं जे आहे ते म्हणजे रिसर्च करणे. संशोधन करणे. वेगवेगळ्या पर्यावरणस्नेही गोष्टीचं आपण संशोधन केलं पाहिजे. जिथं म्हणजे आपण बघतो आता नवीन नवीन वस्तू, आत्ता सांगितलं की काचेच्या वस्तू म्हणजे मध्यंतरी हॉटेलमध्ये वगैरे काचेचे ग्लास म्हणजे बोन चायनाच्या बसलेल्या कपं वगैरे वापरले जायचे. मग ते पडलं की फुटायचे, त्याच्यामुळे ते टाकाऊ पदार्थ म्हणून व्हायचं. मग ते टाळण्यासाठी मग आता काय करत आहेत प्लॅस्टिकच्या वस्तू. पण आता जर तुम्ही कुठं मोठ्या ह्याच्यामध्ये काही हॉटेलमध्ये वगैरे गेला असाल तर तिथं तुम्हाला मातीचे बाउल्स वगैरे दिसतात. कपं वगैरे जे असतात ते मातीचे असतात. ते तुम्ही इकडं म्हणजे साऊथमध्ये कुठं गेलात तर तुम्हाला असे काचेचे किंवा प्लॅस्टिकचे मिळणार नाहीत तुम्हाला तिथं कपं वगैरे. ते सरळ मातीच्या आणि एकतर वापरायचं आणि ते टाकूनच देतात. पण त्या टाकाऊन ते मातीचे असल्यामुळं काय होतं लगेच त्याचं विघटन होतं आणि त्याचा रियूज होतो. म्हणजे आता ते रिसर्च झालं. मग अशा वस्तू तयार करण्यात आल्या ज्याच्यामुळं ते म्हणजे एकतर वापर पण होतो आणि त्याचं टाकाऊ पदार्थसुद्धा त्याच्यापासून तयार होत नाही. किंवा आता तुम्ही जे प्लेट्स बघतात, इडायबल प्लेट्स आलेले आहेत. जर तुम्ही आता शहरात आता दिल्लीमध्ये वगैरे आहे, मुंबईमध्ये काही हॉटेल्समध्ये वगैरे असे इडायबल प्लेट्स आलेले आहेत. इडायबल प्लेट्स म्हणजे कसं, आता जे तुम्ही प्लॅस्टिकचे वगैरे प्लेट्स राहायचे ते प्लॅस्टिकच्या ऐवजी काय करत आहेत आता बटाट्याच्या रसापासून बटाट्यापासून वेफर्स जसं आपण तयार करतो तशापासून, त्याच्या रसापासून, केळीच्या ह्याच्यापासून केळीच्या गरापासून वगैरे ती प्लेट्स तयार केलेली असतात. दिसायला तुम्हाला ती त्या प्लेट्ससारखीच असतात. पण नंतर काय होतं, तुम्ही तुमचा खाद्यपदार्थ खायचा त्याच्यामध्ये प्लेट्समध्ये ठेवून समोसा वगैरे काही घेतलात तुम्ही ते खायचं
आणि नंतर काय करायचं, ती प्लेटसुद्धा तोडून तुम्ही खायची. टेस्ट असते ती पण, म्हणजे वेफर्सची वगैरे टेस्ट तुम्हाला त्या प्लेटमध्ये येणार. तर असे इडायबल प्लेट्स वगैरे आता सध्या निघालेले आहेत. मग असं नवीन नवीन वस्तूचा, नवीन नवीन ह्याचा रिसर्च करणे, जेणेकरून टाकाऊ पदार्थाचा म्हणजे तिथं योग्य व्यवस्थापन होईल. तर अशा प्रकारे रिसर्च. आणि सगळ्यात शेवटचा आहे तो म्हणजे रेग्युलेट अँड पब्लिक अवेअरनेस. नियम, कायदा आणि जनजागृती. आता हे सुद्धा होणं गरजेचं आहे. रेग्युलेटमध्ये मग काय होतं, खूपदा अशा कृती असतात, ज्या कृती जर आपल्याला एखाद्याने दंड बसवला, नियम जर काढला, तुम्ही प्लॅस्टिकच्या वस्तू वापरला तर तुम्हाला इतका दंड बसेल. आता सध्या आपल्याकडे आहे तसं कॅरी बॅग्स वगैरे वापरलं की आपल्याला दंड बसतो, 500 रुपये, 1000 रुपयेपर्यंतचा वगैरे. तर असा जर दंड लावला की मग आपण काय करतो, मग त्या प्लॅस्टिकच्या वस्तू वापरत नाही, है ना. मग अशा वेळेस काही ठिकाणी मग आपण आता ते नियम लावलेच पाहिजेत. पण खरंच आपल्याला जर हे पर्यावरणाची सौंदर्यता किंवा हे पर्यावरण आपल्याला असंच पुढच्या पिढीसाठी टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी नियमच लागावेत असं नाही. तर आपण जेवढं म्हणजे प्रेरणेनं आपण जेवढं चांगलं एखादं काम करू शकू तेवढं एखाद्या नियमाने, दंडानं वगैरे होणार नाही. पण शेवटी भीती म्हणा, कायदा म्हणा, कुठंतरी आपल्याला म्हणजे लागतोच. मग असे तसे नियम आता सध्या झालेले आहेत. त्याच्यामुळं आपण अशा नियमांचं जर उल्लंघन केलं तर आपल्याला दंड बसतो, आर्थिक दंड बसतो. आणि मग आपण तो नियम पाळण्यासाठी असं कृत्य करत नाही, ज्याच्यामुळं ते टाकाऊ पदार्थ वगैरे वाढतील. आणि पब्लिक अवेअरनेस, जनजागृती करणं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जनजागृती करणं, है ना. प्रत्येक लोकाला, प्रत्येक व्यक्तीला हे पटलं पाहिजे की कचरा जो आहे तो कचरा जितका जास्त तयार होईल तितका आपल्या देशासाठी, आपल्या ह्याच्यासाठी बरंचसं म्हणजे हानिकारक आहे. तर मग असं कमीत कमी कचरा तयार करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल याच्याबद्दल आपण जनजागृती केलं पाहिजे. आणि आता आपण सध्याच्या काळामध्ये बघतो, सध्याच्या काळामध्ये आता खूप ठिकाणी तुम्हाला अगदी रस्त्यावर सुद्धा मास्क पडलेले आता दिसून येत आहेत, हो ना. मग हे मास्कचा आता तो कचरा आपला परत वाढलेला आहे. सॅनिटायझरच्या बाटल्या असतील खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या गेलेल्या, तर हे सॅनिटायझरच्या बाटल्या, मास्क वगैरे आता ते म्हणजे आपण मग जनजागृती आपण केली पाहिजे. मग आपण असे म्हणजे मास्क वापरले पाहिजेत की जे तुम्ही सारखं धुवून तुम्ही वापरू शकता. साधा तुमचा रुमाल असेल, ओढणी असेल, कुठलंही किंवा स्टोल असतील, ते आपण परत एकदा फक्त बाहेरून आल्यानंतर तुम्ही जर स्वच्छ धुतलात त्या ह्याला तर ते वापरू शकता तुम्ही मास्क म्हणून. तसे म्हणजे बाजारातलेच मास्क राहावे असं नाही. तर अशा प्रकारे तुम्ही जनजागृती करून कचऱ्याचं मुख्यतः असं व्यवस्थापन करू शकता. याशिवाय तुम्हाला काही मुद्दे प्रत्येकाने काय करायचे, ह्या 7 आरपैकी तुम्ही 2 कुठल्या गोष्टी करू शकता. रियूजसाठी तुम्ही काय कराल, रिसायकलसाठी काय कराल, रेग्युलेटर अवेअरनेस, पब्लिक अवेअरनेससाठी तुम्ही काय करू शकाल, असे प्रत्येक 7 आरचे प्रत्येकाने 2-2 मुद्दे लिहून मला पाठवायचे. ठीक आहे. तर आपण इथंच थांबूयात. परत सांगते, घरीच राहा, सुरक्षित राहा. हॅव अ गुड डे.